आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदू विचारवंताचे सरकार आहे. हिंदूंच्या मतावर निवडून आलेलं सरकार आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की आम्ही कब्रस्तानचे बांधकाम होऊ देणार नाही. दुसरीकडे असं दिसून येतं की हिंदू स्मशानभूमी आहे ती चोरीला जाते, ती जागाच पूर्णपणे चोरीला जाते. असं असताना हिंदू विचारांचे सरकार चालवले कोणासाठी जाते? जन नाईकजी 41 बिल्डिंगच्या रहिवाशाकडे गेले, त्यांच्याकडे मतं मागितली, त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या इमारती आम्ही तुटू देणार नाही. पण इलेक्शन झाल्यानंतर त्या इमारती तोडल्या गेल्या, तिथली जनता रस्त्यावर आली. म्हणजे मतांसाठी एक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करणारी लेली आहे. आता या बिल्डरचे रवींद्र फाटक या बीजेपीच्या मोठ्या नेत्यासोबत घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ही पूर्णपणे जबाबदारी आहे बीजेपीची आहे. तर त्यांनी रवींद्र फाटक, रवींद्र चव्हाण. रवींद्र फाटक नमस्कार. वसई विरारचा भ्रष्टाचार हा कोणत्या पातळीला पोहोचलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु आपण ज्यांना निवडून दिलं त्यांचं असं काही महिन्यांपूर्वी म्हणणं होतं की कब्रस्तान हे त्यांच्या प्रेतावरून जाऊनच बनवलं जाणार. मग हिंदू स्मशानभूमीचं काय? एका बाजूला जेव्हा परिवर्तन झालं तेव्हा वसई विरारमध्ये हिंदूंचं सरकार आलं. जसं आपण म्हटलं जातं, त्यामध्ये केंद्रामध्ये हिंदूंचं सरकार, राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार, लाडक्या बहिणीचं सरकार सगळं असताना एका इमारतीचं बांधकाम हे हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर होतंय. आणि हा खुलासा आपला ह्या संपूर्ण मुद्द्याचा खुलासा आहे काँग्रेसचे पदाधिकारी रामदास वाघमारे यांनी केलेला आहे. हा मुद्दा नेमका काय आहे जाणून घेऊया. आपण जिथे उपस्थित आहोत हे नालासोपारा पूर्वेचा विभाग आहे आणि मागे आपण जे बघतो हे रश्मी गार्डन कॉम्प्लेक्स आहे आणि या कॉम्प्लेक्स जे बनवण्यात आलेलं आहे हे सबंध कॉम्प्लेक्स हे हिंदू स्मशानभूमीच्या जागेवर बनवण्यात आलंय. या कॉम्प्लेक्सला नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत, परंतु अद्यापही कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. मग सरकारला कब्रिस्तान बनवायचं नाहीये, सरकारला हिंदू स्मशानभूमीची जागा वाचवायची नाही, नेमकं सरकारला काय हवंय हाच एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. परिवर्तन हिंदूंसाठी झालेलं नाही, परिवर्तन मुसलमानांसाठी झालेलं नाही, तर परिवर्तन नेमकं कोणासाठी झालंय? की फक्त वोट बँक खायची म्हणून झालंय का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. सर, काय सांगाल या संपूर्ण मुद्द्यामध्ये? काय स्टँड आहे आणि काय तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे? आचोळे सर्वे क्रमांक 250 हिंदू स्मशानभूमी स्पष्ट उल्लेख आहे सातबाऱ्यावर. या जागेची माहिती मागवली असता तलाठी कार्यालयातून कागदपत्र दिले जातात की या जागेवर असलेली टॉरस कॉर्पोरेट हाऊसिंग सोसायटी आणि रश्मी गार्डन विंग A2I यांच्या विरोधात MRTPची कारवाई करण्यात यावी आणि त्या ठिकाणचे बांधकाम निष्कासित करण्यात यावे. अशा प्रकारचं पत्र तहसीलदारांना 6 जानेवारी 2025 रोजी दिलेलं आहे आणि त्याच तारखेला प्रभाग समिती ड यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे. एक सरकारी अधिकारी पत्रव्यवहार करून सांगतो की संबंधित बांधकाम निष्कासित करण्यात यावं, कारण की त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी ही आरक्षित जागा आहे आणि शासनाच्या GR नुसार लगतचा सर्वे नंबर जर आरक्षित जागा असेल तर त्या जागेचा स्वखर्चाने सर्वे करून ती जागा सोडण्यात यावी असा तो GR आहे. पण या ठिकाणी रश्मी गार्डनचे बिल्डर असो किंवा टॉरस सोसायटीचे बिल्डर किंवा रहिवासी ज्यांनी असो, त्यांनी ह्या इमारती बनवताना कदाचित ती जागा आपल्या जागेमध्ये ॲक्वायर करून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी इनलिगल बांधकाम करून रहिवाशी आणि वाणिज्यिक वापर तिकडे चालू केलेला आहे. त्याच अनुषंगाने तलाठीने ते पत्र दिलेलं आहे. असं असताना तहसील कार्यालयाकडून किंवा महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी दिसून येत नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशामध्ये आणि राज्यामध्ये हिंदू विचारवंताचे सरकार आहे. हिंदूंच्या मतावर निवडून आलेलं सरकार आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की आम्ही कब्रस्तानचे बांधकाम होऊ देणार नाही. दुसरीकडे असं दिसून येतं की हिंदू स्मशानभूमी आहे ती चोरीला जाते, ती जागाच पूर्णपणे चोरीला जाते. असं असताना हिंदू विचारांचे सरकार चालवले कोणासाठी जाते? जर हिंदू स्मशानभूमी मिळत नाहीये, हिंदू नागरिकांचं काम होत नाहीये, हिंदू नागरिकांच्या समस्या सोडवल्या जात नाहीये, ते हे सरकार कोणासाठी सत्तेमध्ये बसलेलं आहे? वरवर पाहता दिसून येतं की सत्तापिपासू लोक जे आहेत सत्तेसाठी हपापलेले आहेत. त्यांना जनतेशी काही देणे घेणं नाही आहे. त्यांना केवळ आणि केवळ सत्ता हवी आहे. इथल्या स्थानिक जनतेचा कर लुबाडण्यासाठी, विकासाच्या नावाखाली फक्त आपला चेल्याचपाटाचा विकास करण्यासाठी. माझा स्पष्ट आरोप आहे या ठिकाणी BJPचे जे तिन्ही खासदार आहेत वसई विरारमधले, त्यांनी हा मुद्दा लवकरात लवकर सोडवावा आणि दाखवून द्यावं की ते हिंदू विचारवंताचे सरकार आहे. नाहीतर आम्ही त्यांना भ्रष्टाचाराचे सरकार हे टॅग लावून देऊ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. सर, कुठेतरी आता आणखी एक मुद्दा आहे की कब्रिस्तान होऊ द्यायचं नाहीये, हिंदू स्मशानभूमी होऊ आहे ती वाचवायची नाहीये, जी जागा आहे ती वाचवायची नाही, बिल्डरांच्या कशात घालायची आहे. मग नेमकं कोणासाठी आहे सरकार, कशासाठी आहे, काय वाटतं?
सत्ता परिवर्तनच्या नावाखाली या ठिकाणी जे आहे स्थानिक आमदार राजन नाईकजी 41 बिल्डिंगच्या रहिवाशाकडे गेले, त्यांच्याकडे मतं मागितली, त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या इमारती आम्ही तुटू देणार नाही. पण इलेक्शन झाल्यानंतर त्या इमारती तोडल्या गेल्या, तिथली जनता रस्त्यावर आली. म्हणजे मतांसाठी एक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करणारी ही लोक आहेत, ज्यांनी जनतेचा वापर केवळ मतासाठी केलेला आहे. मतं घेतल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. आता वसई विरार महानगरपालिका निवडणूक लागलेलीच आहे, आचारसंहिता चालू आहे. अशामध्येच हिंदू स्मशानभूमी चोरीला गेल्याचा मुद्दा प्रकर्षाने बाहेर पडलेला आहे. त्यांनी एकतर हिंदूंसाठी काम करावं, हिंदूसाठी निवडून आलेले आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहोत, धर्मनिरपेक्ष विचारांचे आम्ही साथीदार आहोत. आमची मागणी आहे की इथं हिंदू मुस्लिम बघू नये, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत तो सोडवले जावेत. आणि जर तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवत नसाल तर तुम्हाला आमदारकी पदावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. काय आता पुढची स्टेप काय असेल जर कारवाई नाहीच होत तर? कारण इतक्या पत्रव्यवहारानंतर पण कारवाई होत नाही. जर कारवाई होत नसेल तर कोर्ट एकमेव मार्ग उरतो. त्याच्यामध्ये ह्या दोन्ही सोसायटीमधील प्रत्येक नागरिकाला पार्टी बनवण्यात येईल, प्रशासकीय अधिकाऱ्यांना पार्टी बनवण्यात येईल आणि स्थानिक आमदाराला देखील पार्टी बनवण्यात येईल. रश्मी गार्डन कोणाचं प्रोजेक्ट असेल? रश्मी गार्डन हे प्रोजेक्ट असं ऐकीव नाव आहे की योगेश बोस्मिया नावाचा जो बिल्डर आहे त्याने ती इमारत बनवलेली आहे. आता या बिल्डरचे रवींद्र फाटक या बीजेपीच्या मोठ्या नेत्यासोबत घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे ही पूर्णपणे जबाबदारी आहे बीजेपीची आहे. तर त्यांनी रवींद्र फाटक, रवींद्र चव्हाण रवींद्र फाटक आणि शिंदे गटाचे ते आमदार आहेत. त्यांनी ही जबाबदारी उचलावी आणि जनतेचं काम जे आहे ते तडीच न्यावं. धन्यवाद सर. या संपूर्ण मुद्द्यामध्ये जेव्हा कधी भ्रष्टाचाराचा गेल्या काही दिवसापासून आपण फॉलोअप करतो, अशा अशा निवडणुका जवळ येत आहेत, तसं असं अनेक पत्ते आता उघडणार आहेत. कुठेतरी रश्मी गार्डनचा मुद्दा हा अनेक वर्षांपासूनचा आहे आणि प्रलंबित विषय आहे. पत्रव्यवहार करून आदेश देऊन का ह्याच्यावर कारवाई होत नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता शेवटच्या प्रश्नामध्ये कुठेतरी याचं उत्तर सापडले की नेत्यांसोबत संबंध असल्यामुळे. तर कुठेतरी महायुतीकडून हा संपूर्ण प्रकरण दाबलं जातंय का? मग हिंदूंनी पण हे समजून घ्यावं नेमकं कोणतं सरकार हा त्यांची सोबत आहे आणि कशासाठी सोबत आहे हे देखील समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. पाहण्यासारखं असेल वसई विरारमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये रश्मी गार्डनच्या बाबतीत सुरू असलेल्या पत्रव्यवहारामध्ये काही निकष निघतो, कारवाई होते की आहे तसंच हा संपूर्ण प्रकार सुरू राहतो. धन्यवाद.